नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामधील पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत. पंचायत समितीमध्ये 6 तारखेला सभापती उपसभापती यांच्या निवडी झालेल्या आहेत आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष प्रशासन होतं. त्याच्या अगोदर शासन होतं. त्या काळातसुद्धा या ठिकाणी राणादादांच्या अध्यक्षतेखालचंच सरकार होतं पंचायत समितीमध्ये आणि आतासुद्धा राणादादांच्या अध्यक्षतेखालीच सभापती उपसभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्षसुद्धा पूर्ण भाजपाच्या ताब्यात, नगरपालिकासुद्धा भाजपाच्या ताब्यात आहे. आता आपल्याला त्यांच्या हातून कामं करण्याची अपेक्षा आहे, सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. पण ते अपेक्षा पूर्ण होणार का भंग होणार हे येणाऱ्या काळात कळणार आहे. आणि आपण त्यांच्यावर डायरेक्ट आरोप करणार नाही, पण वास्तव चित्र मात्र आपण दाखवणार आहेत. ही परिस्थिती आहे. हे सभापतीचं निवासस्थान आहे. हे सभापतीचं निवासस्थान बघा कसं आहे. हे निवासस्थान आहे. आता इथं नवीन सभापती येणार आहेत, विराजमान होणार आहेत आणि या बंगल्यामध्ये ही परिस्थिती अशी आहे. या बंगल्याला भूत बंगला म्हणायचं का सभापतीचा बंगला म्हणायचं अशी परिस्थिती आहे. हा निर्णय तात्काळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी घेणं गरजेचं आहे. कारण हे सभापतीचं घर आहे आणि सभापतीचं घर जर एवढं नादुरुस्त असेल तर मग सरकार चालवणारे सभापती आहेत, तालुक्याचं सरकार. आणि अर्चनाताई पाटील हे जिल्ह्याचं सरकार चालवण्याचं नेतृत्व राणादादांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद आता ताब्यात आहे, पंचायत समिती ताब्यात आहे आणि शहराचा विकास करण्याचं कामसुद्धा राणादादांनाच करायचं आहे. कारण त्यांच्या ताब्यात नगरपालिका आहे. आपण पंचायत समितीमधले रोड दाखवणार आहेत. हे रोड आहेत, हे त्यांचे बंगले आहेत. हे रोड आहे. हा रोड बघा पंचायत समितीमधला रोड आहे. आता पंचायत समितीमध्ये ये जा करणाऱ्या गाड्या, शहरातले नागरिक हे या रोडवरून येणार आहेत. किती दिवसापासून रोड असा आहे का मी घेतलं नाही सर. बरं बाहेरगावचा बरं. तर हे रोड बघा. हा रोड त्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे पंचायत समितीचं जे गेट आहे ती कोपऱ्यापर्यंत आणि कंपाऊंड आहे पूर्ण पंचायत समितीचं. किती दिवसाचा रोड आहे? किती दिवस रोड असे? बरेच दिवस झाले रोड आहे. बरेच दिवस. आता हे सरकार आले राणादादाचं आणि पंचायत समितीमध्ये सभापतीसुद्धा राणादादांच्या भाजपाचे आहे. होईल का रोड? ही हो होईल की. होईल ना? हो होईल. भाजप सरकार करेल ना? हो. तर आता पूर्ण सरकार त्यांचं असल्यामुळं अपेक्षा तर आहे. हो आहे. आता बघा त्यांचे बंगले वगैरे एवढे धुळखात पडलेले आहेत. ह्याची दुरुस्ती होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण नवीनच सरकार आले, त्यांच्यावर आरोप बी करणं इतक्या लवकर बरोबर नाही, योग्य नाही. पण 100% या पंचायत समितीमधल्या हे जे क्वार्टर आहेत लोकांचे हे सुद्धा नादुरुस्त आहेत सगळेचे सगळे. पलीकडल्या बाजूला तर ते खिंडार पडल्यासारखं झालं. काय म्हणाल ह्याच्यावर? तसं बघायला गेलं तर माझा तालुका बी नाही, जिल्हा बी नाही धाराशिव आहे, लातूर जिल्ह्याचा. घरच्याला सर्व्हिस असल्यामुळे मी इथे राहतोय. भाजप सरकार करेल विकास अशी अपेक्षा आहे. तर भाजप सरकार विकास करेल आणि राणादादा खरं म्हणतर धाराशिव जिल्ह्यावर आता त्यांची पूर्णची पूर्ण कमांड आहे आणि पूर्ण धाराशिव जिल्ह्यामधला विकास आता राणादादा करतील असे लोक म्हणतात. बघूया, मागच्या 5 ते 10 वर्षापासून 40 वर्षापासून विकास झाला नाही असं विरोधकाचं म्हणणं आहे. आणि आता ओ बाबा हॅलो दमाने कसं आहे रोडवर पडायला होता, काय म्हणतं रोड?
रोड काय म्हणते म्हणलं, किती दिवसापासून बरोबर रोड चांगला आहे का? एवढं तर सांगा. रोड खराब आहे, रोड खराब आहे. तर या भागातला पंचायत समितीमधला रोड अत्यंत चांगला झाला पाहिजेत अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे. आणि आता नवीन आलेलं सरकार यांनी हा रोड दुरुस्त करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने. काय म्हणताय रोड काय म्हणताय, काय म्हणता, बोला रोड काय म्हणताय. तर हे क्वार्टर आणि ते कोपऱ्यातली भिंत, आता तो दरवाजा बंद करून या पंचायत समितीमधले पूर्ण क्वार्टर आणि ते कंपाऊंड वॉल हे सगळंचे सगळं बंद होणार आहे आणि हे क्वार्टर जे आहे ते अत्यंत सुंदर बनणार आहेत. हा रोड चांगला करून या पंचायत समितीमधली पूर्ण दुरुस्ती होणार आहे असा निर्णयच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी घेतला आहे अशी माहिती कळते. आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नवीन अधिकाऱ्यांच्या ओळखी करून शहराचा जिल्ह्याचा विकास कसा करायचा आहे याचा आराखडासुद्धा त्यांनी जाणून घेतलेला आहे. तर अर्चनाताई पाटील जिल्ह्याचा विकास कसा करणार आहेत आणि पंचायत समितीच्या सभापती उपसभापती त्या अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच काम करणार आहेत आणि त्या अनुषंगाने पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचा आणि जिल्ह्यातील सर्व गावांचा विकास करण्याचा संकल्प अर्चनाताई पाटील यांनी केलेला आहे. तर बघूया कशा पद्धतीनं काय म्हणता तुम्ही, हे रोड कसा आहे रोड. अर्चनाताई पाटील यांनी हा रोड एक ही जे ना कंपाऊंड वॉल बंद करून इथली सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय असं कळतंय. अर्चनाताई पाटीलने घेतलाय असं कळतंय. बरं, तर या पंचायत समितीची सुधारणा होईल का, कसं वाटतंय? 100% होईल. अर्चनाताई कालच अध्यक्ष झालेले आहेत. ज्या त्यांनी इंटरेस्ट घेतला तर 100% करतात, करतील असं मला वाटतं. वॉल बंद करून इकडला ये जा करणारा रस्ता बंद करायचा आहे आणि आतमधला पूर्णची पूर्ण हे क्वार्टर आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने सुसज्ज बनवायचे असं कळतंय. नेमकं तुम्हाला वाटतंय का की करतील म्हणून? करतील, बिलकुल करतील. 100% मला खात्री आहे. सभापतीचे क्वार्टर खराब झालेले आहेत ते सुद्धा दुरुस्त करणार आहेत असं कळतंय. काय मत आहे? बिलकुल करतील मला वाटतं. तर बघा हे अशा पद्धतीचं लोकांचं मत आहे. बघूया राणा जगदीशसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अर्चनाताई पाटील असतील, गोपाळ कदम हे सभापती आहेत आणि उपसभापती प्रमोद पाटील साहेब आहेत. हे सगळे मिळून जिल्ह्याचा विकास कसा करणार आहेत ते पाहूया आपण येणाऱ्या काळात. पण हे वास्तववादी चित्रण खरं आहे. जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं विकास केला तर जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाच्या मनावर हे राज्य गाजवणार आहेत. आणि जर विकास नाही केला, पोकळ गप्पा जर झाल्या तर लोकांच्या नजरेतून हे सर्व सत्ताधारी माणसं पडल्याशिवाय राहणार नाहीत. जर सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य गाजवायचं असेल तर सर्वसामान्य जनतेचं कामच करावं लागेल आणि हा विश्वास सर्व जनतेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राणादादांच्या नेतृत्वाखाली हे राज्यकर्ते कशा पद्धतीनं जिल्ह्याचा विकास करणार आहेत आणि सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देणार आहेत. मग ते शेतकरी असतील, कष्टकरी असतील, शेतावर काम करणारे मोलमजूर असतील, या सर्वांचा विकास कसा होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रत्येक राजकीय पुढाऱ्याचा पाठपुरावा करा. राणादादा म्हणतात जोपर्यंत तुम्ही पाठपुरावा करणार नाहीत तोपर्यंत काम होणार नाही. कारण हजारो काम असतात, माणसाचं लक्ष विचलित होतं, कुणाचं काय काम आहे ते समोर आल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून ज्यांचं काम आहे त्यांनी सतत पाठपुरावा करावा
आणि आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करून घ्यावा एवढीच अपेक्षा आता राज्यकर्त्याला आहे. तुम्ही पिछा करा, 100% कामं होतील असं मला आठवण करून द्या असं राणादादांचं म्हणणं असतंय. तर ते आठवण करून देऊन जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास करून घ्यावा एवढीच आता राज्यकर्त्याची अपेक्षा आहे. तर बघूया काम करून घेणारे मतदार कशा पद्धतीनं कामाचा पिछा करतील आणि पिछा करून राज्यकर्ते सर्वसामान्य माणसाचं काम कसं करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.